महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे के नेतृत्व में नवी मुंबई जिल्हा कांग्रेस द्वारा कोपरखेरणे में काहीतरी कर नवी मुंबई कर इस लोक मुहिम अंतर्गत चलो वॉर्ड अभियान का आखिर शुभारंभ किया गया। आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर युवक कांग्रेस द्वारा शुरू चलो वार्ड अभियान के माध्यम से लोगों तक पहुंचकर नवी मुंबई में विशिष्ट परिवार द्वारा पिछले 25 वर्षों से जारी एक छत्र राज के बावजूद नवी मुंबई की जनता के साथ होते अन्याय के खिलाफ यलगार पुकारते हुए नवी मुंबई में न केवल विधानसभा चुनाव बल्कि आगामी महानगर पालिका चुनाव में भी बीजेपी को सत्ता से दूर रख परिवर्तन की लहर को सुनिश्चित किया गया। इस दौरान न केवल कांग्रेस बल्कि महाविकास आघाड़ी से जुड़े घटक दलों के नेता भी उपस्थित थे, जिनमें उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट के द्वारकानाथ भोईर, एम.के. मडवी, अंकुश सोनावणे, आम आदमी पार्टी के नवी मुंबई जिलाध्यक्ष दिनेश ठाकुर, शरद पवार गुट की साधना ढवळे सह तमाम महाविकास आघाड़ी पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। नवी मुंबई में कई सालों तक सत्ता का उपभोग करने वाले परिवार पर जमकर बरसकर सवाल करते हुए अनिकेत म्हात्रे ने कहा कि विधायक से लेकर मंत्री रहते हुए भी नवी मुंबई की जनता को जो न्याय नहीं दे पाए, वैसे लोक प्रतिनिधि भला किस काम के। उन्होंने विश्वास जताया कि इस बार चुनाव में नवी मुंबई में परिवर्तन निश्चित है। माहीत असेल की आम्ही नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मागच्या वर्षी काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोकचळवळ सुरू केली होती आणि या लोकचळवळीच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई शहरातले विविध समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला होता। मग आरोग्याच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, आमच्या प्रकल्पग्रस्तांचे विषय असतील, मग विजेसंदर्भात जे आहे या चळवळीच्या माध्यमातून लोकांनी खूप मोठा असंतोष आमच्या समोर मांडला आणि त्याच विषयाला घेऊन आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये काढला होता आणि त्यामध्ये लेखी आश्वासन देखील आम्हाला अतिरिक्त आयुक्त आणि प्रशासनाकडून जे आहे ते देण्यात आलं होतं, परंतु आज देखील जे आहे ते या समस्या सुटल्या नाही आहेत आणि कुठेतरी काहीतरी कर नवी मुंबईकरचा दुसरा भाग म्हणून जे आहे आम्ही आज चलो वॉर्ड अभियानाअंतर्गत जे आहे आज या ठिकाणी कोपरखेरणा विभागापासून शुभारंभ केलेला आहे। ह्या ज्या गोष्टी आहेत मग मूलभूत सुविधा असतील, आपल्या पाण्याच्या असतील, आरोग्याच्या असतील, विजेच्या असतील, ह्या घेऊन जे आहे लोकांमध्ये आम्ही जाणार आहोत आणि नक्की ह्याला जबाबदार कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न जे आहे आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणे ज्यांनी इतक्या वर्ष जे आहे सत्ता उपभोगलेली आहे तेच या गोष्टीला कसे जबाबदार आहेत हे लोकांना पटवून देण्याचं काम जे आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करतो। आपण बघाल की कोपरखेरणा भागात आता या ठिकाणी जे कार्यक्रम होत आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिकची खूप मोठा समस्या आपल्याला पाहायला भेटत असेल। डीमार्ट असेल, गुलाबसन डेअरीचं असेल किंवा मग राजधानी तीन टाकीचा परिसर असेल, या ठिकाणी ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे आणि मागच्याच आठवड्यात आपल्याला माहीत असेल की पाण्याची मोठी कमतरता या ठिकाणी जी आहे ती झाली होती आणि त्या ठिकाणी महायुतीचे देखील जे नगरसेवक होते, माजी नगरसेवक, त्यांनी देखील मोर्चा वॉर्ड ऑफिसवर काढला होता। तर एकंदरीत ह्या मूलभूत सुविधा आहेत ह्या देखील या कोपरखेरणा भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि या सगळ्या गोष्टींना घेऊनच जे आहे मी प्रत्येक वॉर्डमध्ये जे बूथवर जाण्याचा प्रयत्न जे आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। बता दें कि अब से चलो वार्ड अभियान के माध्यम से युवक कांग्रेस नवी मुंबई के हर वार्ड में जाकर परिवर्तन का यलगार करेगी। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।